अमरावती शहरातील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून विद्युत विभागाची लाईन खंडित करण्यात आली असून 3 महिन्याचे विद्युत बिल माफ करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। अमरावती शहरात विद्युत विभागातर्फे ग्राहकांची लाईन कापण्यात येत असून ती तात्काळ थांबवण्यात यावी, 3 महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत विद्युत खंडित केली। 4 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट नागरिकांवर ओढवले असताना 3-4 महिन्यापासून नागरिकांचे व्यवसाय नोकरी बंद असल्याने आर्थिक परिस्थिती बिघडली, तरी विद्युत विभागाने 3 महिन्याचे सरासरी वीज बिल पाठवून त्यांच्यावर संकट ओढवले। त्यांनी वीज बिल तात्काळ भरावे याकरिता विद्युत खंडित करण्यात येत असून ती तात्काळ थांबवावे या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते विद्युत विभागात पोहोचले व मुख्य अभियंता सुचिता गुजर यांच्यासोबत चर्चा करून 3 महिन्याचे विद्युत बिल माफ करण्याची मागणी केली व कार्यालयाची विद्युत खंडित करण्यात आली। यावेळी अनुप अग्रवाल, अभिजित देशमुख, अनिकेत देशमुख, कुशल बोबडे, अनिकेत राऊत, सत्यम राऊत, सुबोध आंबेडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। युवा स्वाभिमान पार्टीकडून वारंवार महावितरण अमरावती यांना निवेदन देण्यात आले की जे लॉकडाऊन काळातले 3 महिन्याचे वीज बिल आहे ते माफ करा। त्यावर आतापर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आणि महावितरणचे लोक जबरदस्ती लोकांच्या घरी जाऊन जे लोक 3 महिन्यापासून घरी बसलेले आहे, ज्यांच्या हातावर पोट आहे, ज्यांचे घरं ते उपाशी बसलेले आहे, त्यांच्या घरची उपाशी बसलेले आहे, ते वीज बिल कुठून भरणार आहे? त्यांची बिल भरायची परिस्थिती अशा लोकांचे वीजचे कनेक्शन हे कट करत आहे। त्या निषेधार्थ आज युवा स्वाभिमान पार्टीकडून महावितरण अमरावती विभागीय कार्यालयाचे आम्ही विजेचे पुरवठा बंद केलेला आहे। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।